नंतर नंतर अरे नंतर जा. काय तरी म्हंटल एका दिवसात अख्खे अख्खे बिस्किटाचे पुढे कसे संपतात ते. नाही काय काय चाललंय हा. अहो फुकट मिळतंय म्हणून किती खायचं सांगू का. राधा वहिनींना सांगू. तिले 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 काहून सांगता. हा अरे लागली भूक माणसाला लागते ना भूक खायला लागतं काहीतरी. खाल्लं तर काय गुन्हा केला का चोरीमारी केली का खून केला नाही कोणाचा. नाही केलं ना मग असे इथे असे कोपऱ्यात तोंड घालून लपून छपून कशाला खात होतात. रक्तात साखर जास्त झालीये ना तुमच्या. मागे एकदा ऍडमिट पण करावं लागलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला कसं माहित. मला सगळं माहित असतं. राधाबाईंनी बोलत होत्या ना ते ऐकलं होतं मी. माझे कान कुत्र्याचे आहेत, नजर घुबडाची आहे, स्मरणशक्ती हत्तीची आहे आणि चिटकी नाही. काय म्हणाला कोण काय बोललं नाही एवढंच लक्षात ठेवा. माझं बारीक लक्ष आहे. काऊन म्हणजे माझ्या भावाचं घर आहे त्याला फसवायचं नाही. काय आहे तो आहे भोळा साम म्हणून त्याला फसवताय. पण कुणी उपटसूम येईल आणि त्याला वाटेल तसं लुटून नेईल ते नाही चालणार. बाळदादाला फसवायचं नाही आणि घरात इतर कुणाचे कान भरायचे नाहीत. फूस लावायची नाही. नवऱ्याने बायकोला फसवलं तर बायकोचे काय हाल होतात माहितीये मला. जे माझं झालं ते मी इतर कुणाचं नाही होऊ द्यायची. अहो पण कुणाला फसवलं आम्ही सांगा ना. कुणाला फसवलं. तुम्हाला सांगतो का बाबा आमचीच कोंबडी झाली. हे घरातले कधी कापून खातील ना कळणार नाही. हा मी तुमच्या दोघांबद्दल नाही बोलत आहे. तुम्हाला खरंच कळत नाहीये मी कोणाबद्दल बोलतेय ते. हा उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका कळलं. जा त्यालाही जाऊन सांगा. मले जा बोलले स्वतःच गेली. हा कोणाला बोलले काय नाही 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 बाबा मी तुला सांगतो का बाबा ना ती चेटकीन आहे ना चेटकीन ती जाम डेंजर आहे. मला तो वाटतं ना ती तुझ्याबद्दलच बोलत होती. हो जाम शहाणी निघाली बाई. आधी कशी गरीब बिचारी वाटत होती एकदम आणि आता एक नंबरची बिलंदर. मी सांगतो ना तुला ती भैरवीचे कान भरते माझ्या विरोधात. ना बरोबर आहे ना. आता इतकी वर्ष त्या गुंडाबरोबर राहिलेली दुनियादारी तर तिला माहीतच असणार सगळी. त्यात आपले भाऊजी ते तिला कॉन्फिडन्स देऊन राहिले. आता काय आपलं ऐकत नाही ते. नाही 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 मामा हे खपवून घेता येणार नाही. काहीतरी करावं लागेल. तिचं तोंड बंद करावं लागेल नाहीतर तिला इथून हाकलून तरी द्यावं लागेल. हो ते नंतर काय ते करायचं ते करू. पण आधी त्या सेवानीचं काय करायचं ते तुला जगातून हाकलून देईल ना. ह्या टायमाला कोणाचं बा काय नाही राजे हो तुले सांगतो ना का बाबा ना ते तो मटणाचा वास लागला ना कुत्रा असतो नाही काय तसा आहे तो मागे लागलाय ना तुझ्या. हो यार मामा कुठे या सेवानीच्या नादी लागलो ना तेच कळत नाही मला. एखादा भूत बसतो ना मानेवर तसा बसलाय. त्याचे 10 लाख रुपये फेडण्यासाठी मी त्या भैरवी सोबत नाटक केलं. आता काही झालं ना तरी मला त्या भैरवीकडून पैसे घ्यावेच लागतील. नाही 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 घे कारण तिची चेटकी नाही ना ती तिचे कान भरेल. मग तुला ना एक दमडी सुद्धा मिळणार नाही. मी तर तुला सांगतो का बाबा भैरवीकडून लगेचच पैसे घेऊन टाक. लगेच घेऊ. हा असं कसं देईल ती. आणि तिने जर बाबांना सांगितलं तर मग काय करू. एकतर आयुष्यभर बाबांनी मला कधी साथ दिली नाही. कधी पाठीशी उभे राहिले नाहीत ते माझ्या. हे कळल्यावर तर कधीच राहणार नाही. ते पण खरंच आहे. मग आता काय करू मी तूच सांग. नाही नाही काय करू शकतो मी तुला सांगतो बाबा माझ्या गावाकडे एक नदी आहे. यार मामा यार उगाच काय गोष्टी बिष्टी सांगू नकोस यार. आवर राजे बोलत नाही काहीतरी भलतीच गोष्ट. शांत हो ना मी तुला सांगतो म्हणजे गोष्टीतून मोठी गोष्ट कळते आपल्याला.
मी तुला सांगतो, तू ऐक ना राजा, माझा वाचना तू. हा बाय, कसं असतं की बाबा, माझ्या गावाकडे एक नदी आहे ना, तर तिथे मोठे आणि छोटे मासे. तुले सांगतो. अरे मामा, मुद्द्याचं बोल ना यार. हा मुद्द्याच येतोय ना. तू जरा शांत राहा ना, मला डिस्टर्ब नको करू, मग माझा मुद्दा जिंकून जाईल. तर मी काय म्हणतो बाबा, मोठा मासा आणि छोटा मासा असतो, तर त्या नदीत ना मोठा मासा मिळतच नाही ना आपल्याला. मग त्यासाठी काय करावं लागतं का बाबा, आजूबाजूचे छोटे मासे आहेत ना, ते पहिले जाळ्यात घ्यावे लागतात. ते एकदा का जाळ्यात आले की मग मोठा मासा मिळतो. मोठा मासा कोण? भैरवी. छोटा मासा कोण? संयमी. अरे मामा यार, तिचं काय आता? रे दिवसभर ती संयमी भैरवीच्या अवतीभोवती फिरत असते, माऊ 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 करत. एक तर आपण तिला स्पर्धेत तिच्या विरोधात उभं केलं, काय फायदा झाला त्याचा? आणि मग आता फायदा करून घेऊ ना, आता फायदा करू. तुले सांगतो का बाबा, ती भैरवी तिने संयमीसाठी काय नाही केलं सांग मला. हा, एक तर स्पर्धा सोडून दिली, मग त्या पक्क्याला जाऊन भिडली. एवढं सगळं जर करू शकते तर ती 10 लाख नाही देऊ शकत? हा, हा बरोबर आहे तुझं, पण मग संयमी भैरवीला पैसे का मागेल? नाही, ती नाही मागणार, ती नाही मागणार, आपण मागायला लावू. तुला माहितीये का बाबा, भैरवी नावाच्या साधूचा जीव आहे की नाही, संयमी नावाच्या पोपटा. कळते का तुले? म्हणजे हे बघ, आता काय करायचा का बाबा, निशाणा आहे ना तो त्या साधूवर नाही धरायचा, तर पोपटावर लावायचा. म्हणजे कोणावर? संयमीवर. हा, आता माझा भाषा शोधतोस. हा, पण कसा? हे बघ, हा असा बघा, हा असा. तुला जगतो का बाबा? कळलं? नीट बोलशील ना? अहो साहेब, कशाला काळजी करताय? पण पैसे द्यायचं कबूल केलं तुम्ही. अरे त्यासाठी चाललंय सगळं. काही कर, नीट बोल, नाही तर कुणालाच पैसे मिळणार नाहीत. मलाही नाही आणि तुलाही नाही. स्पीकरवर टाक. टाकतो. हॅलो, मे आय स्पीक टू मिस संयमी माझगावकर? येस स्पीकिंग. मॅम, मी कदम हॉस्पिटॅलिटी मधून बोलतोय. ओ, मॅडम, तुम्ही त्या कुकिंग कॉम्पिटिशनला आला होता, पण तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं. हो, पण मी बॅकआउट सुद्धा केलं होतं. पण मॅडम, आय नो मॅडम, पण तुमची प्रोफाईल आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटली. पण तुम्ही माझा प्रोफाईल का चेक केलं? आता मॅडम, ज्या ज्या लोकांनी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांच्या प्रोफाईल मी चेक केल्या आणि त्यामध्ये तुमची प्रोफाईल होती आणि ती आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटली. मॅडम, आमच्याकडे तुमच्याकरता अमेझिंग ऑफर आहे. कसली ऑफर? मॅडम, तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही असं लिहिलं होतं की तुम्हाला बेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ब्रेड, पेस्ट्रीज वगैरे वगैरे. हो, बट नाव आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. अहो मॅडम, चांगली ऑफर होती. ठीक आहे, आता तुम्हाला नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला विचारून बघतो. काय ऑफर होती? मॅडम, आमची एक फ्रँचायझी तुम्हाला रन करायला मिळाली तर. व्हॉट? फ्रँचायझी? तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव माणिक. महेश शिंदे. मी कदम हॉस्पिटॅलिटीचा एम्प्लॉई आहे. मॅडम, तुम्हाला एक सांगू का, असल्या गोष्टी फोनवर बोलून चालत नाही. तुम्ही मला एकदा भेटू शकाल? तुम्ही मला जरा तुमचे डिटेल्स पाठवू शकाल? देतो ना, पण तुम्ही भेटू शकाल का मला अर्जंटली? ठीक आहे, मी तुमच्या ऑफिसला येते. नको,
मी तुमच्या घराजवळच आहे, आपण तिथेच भेटूया. चालेल. आय विल बी देअर इन 5 minutes. ओके? Okay, I'll see you in 5 minutes. 5 मिनिटात येते. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? कोणाचा नाही. मग काय आपले एकटी आपले फोन. हॅलो, अच्छा कॉमेडी करते का तू पण? मला एक बिझनेसची ऑफर आली होती, तुम्हाला नाही कळणार. एक मिनिट. कुठे चालली? कुठे? माझं काम आहे हो. काम आहे. नाही नाही बरं, कसं पोरीबाईने काम करायला पाहिजे, आजोबांचं नाव मोठं करायला पाहिजे. कुठे काम कर, मोठी हो, मले पण तेच पाहिजे ना. काय छोटा मासा जाळ्यात सापडला, आता मोठ्या मासाची गंमत. हाय, मी महेश शिंदे. हे माझं कार्ड. आमच्या केक्स आणि बेकरी प्रॉडक्टच्या फ्रँचायझीज आहेत. आय नो. त्यातली एक फ्रँचायझीज आम्ही तुम्हाला रन करायला देऊ शकतो. व्हॉट? यस. अहो, दरवर्षी आमची कंपनी एका नवीन यंग टॅलेंटला संधी देते आणि यावर्षी आमच्या कंपनीने तुमचं नाव शॉर्टलिस्ट केलंय. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ऑफकोर्स मी इंटरेस्टेड आहे. ग्रेट. मग तुम्ही डिपॉझिट भरा आजच्याच. काही नाही, फक्त 10 लाख रुपये. 10 लाख? हो. अहो मॅडम, असं काय करताय? अहो, आमची कंपनी तुम्हाला नाव देणार, क्लायंट देणार, जागा देणार आणि आमच्यासारख्या वेल नोन कंपनीचा ब्रँड तुम्हाला सपोर्ट करणार. मग त्याची थोडीशी किंमत असेलच ना. आणि जे 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, त्याचं प्रॉफिट जे मिळणार ना, ते तुमचंच असणार. मग काय विचार केला? मला ऍक्च्युली घरच्यांशी बोलावं लागेल. बोला, पण आजच्याच. कारण या स्कीमसाठी बरेच लोक इंटरेस्टेड आहेत. माझी इच्छा आहे हे काम तुम्ही करावं. अशी संधी परत मिळणार नाही, स्पेशली तुमच्यासारख्या अनुभव नसलेल्या नवीन मुलींसाठी.